ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 242, अध्याय 10, विभूती योग। श्री गणेशाय नमः। अहम पवनां पवनः अस्मि, शस्त्रभृतां रामः अस्मि, झषाणां मकरः अस्मि, स्रोतसां जान्हवी अस्मि। गतिमान असणाऱ्यांमध्ये सर्वात गतिमान व पवित्र करणारा असा पवन मी आहे, आणि शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ राम मी आहे। जळचरांमध्ये मकर मी आहे, जलस्रोतांमध्ये जान्हवी व भागीरथी गंगा मी आहे। पृथ्वीची या पैसारा माझी, घडी न लगता धनुर्धरा, एकेची उड्डाणे सातही सागरा प्रदक्षिणा कीजे। तया वहिलिया गतिमंता आत, पवनु तो मी पंडुसुता, शस्त्रधराम समस्ताम माझी, श्रीराम तो मी। जेणे साकडली या धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करुनी दुसरे, विजय लक्ष्मी ये एक मोहरे, केले त्रेती। पाठी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी, दिधली भूता। हे धनुर्धरा, पृथ्वीच्या पैसारा म्हणजे विस्तारामध्ये एक घडी वा क्षण देखील न लागता एकाच उड्डाणात सातही सागरांना जो प्रदक्षिणा करतो, अशा त्या गतिमंतांमध्ये गतिमान जो पवन आहे तो मी आहे। हे पंडुसुता, समस्त शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा जो श्रीराम आहे तो मी आहे। ज्या रामचंद्राने त्रेता युगामध्ये साकड म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माचा कैवार घेण्यासाठी म्हणजे रक्षण करण्यासाठी आपल्या रूपालाच दुसरे धनुष्य करून विजयरूप लक्ष्मीला आपला एक मोहरा केले म्हणजे आपलेसे केले। नंतर ज्या रामाने सुवेळा चरावर उभे राहून प्रतापी लंकेश्वराची सिसाळी म्हणजे मस्तके गगनात उदो उदो म्हणणाऱ्या भूतांच्या हाती बळी म्हणून दिली। जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य चोका। तो हाथी येरू परजितया आंतू, रामचंद्र मी जानकी कांतू, मकर मी पुच्छवंतू, जळचरान माझी। पै समजता ही ओघामध्ये, जे भगीरथे आणिता गंगा, जन्हूने गिळिली मग जंघा, पाडूनी दिधली। ते त्रिभुवनैक सरिता, जान्हवी मी पंडुसुता, जळप्रवाहा समजता माझारी जाणे। ऐसेनी वेगळा आला सृष्टीपैकी, विभूती नाम सूता एकेकी, सगळेन जन्म सहस्त्रे अवलोकी, अर्ध्यानवती। ज्या श्रीरामाने देवांचा हरण झालेला मानमत्राब त्यांना पुन्हा प्रदान करून धर्माचा जीर्णोद्धार केला। सूर्यवंशामध्ये जो प्रतिसूर्य म्हणून उदयास आला, तो हत्यारे परजणाऱ्या पुरुषांमधील जानकीनाथ रामचंद्र मी आहे। जळचरांमध्ये पुच्छवंत असलेला मकर मी आहे। अरे, समस्त ओघांमध्ये म्हणजे जलस्रोतांमध्ये ज्या गंगेला भगीरथ पृथ्वीवर आणीत असताना जन्हूने जिला गिळले व मग आपली जंघा फोडून पुन्हा तिला वाट करून दिली, हे पंडुसुता, ती त्रिभुवनांमधील सरितांमध्ये सर्वश्रेष्ठ जान्हवी नदी मी आहे। समस्त जळप्रवाहांमध्ये मी आहे हे ध्यानात घे। अशा प्रकाराने वेगवेगळ्या सृष्टींमधील माझ्या विभूतींच्या नामांचे एक एक करून वर्णन करू लागले असता सहस्त्र जन्मांमध्ये माझ्या सगळ्या विभूतींमधील अर्ध्या विभूतींचे देखील अवलोकन करून होणार नाही। हे अर्जुन, अहम सर्वाणाम आदिः च मध्यः च अंतः एवं अस्मि। अहम विद्यानाम अध्यात्म विद्या अस्मि, प्रवदतां वादः अहम अस्मि। अक्षराणाम अकारः अस्मि, च सामसिकस्य द्वन्द्वम् अस्मि। अक्षयः कालः अहमेव अस्मि, च विश्वतो मुखः धाता अहम अस्मि। हे अर्जुना, सृष्टीचा व सर्व सृष्ट पदार्थांचा आदी अंत तसेच मध्यही मी आहे।
सर्व विद्यांमध्ये आत्म काय व अनात्म काय याचे ज्ञान करून देणारी जी अध्यात्म विद्या व ब्रह्मविद्या आहे ती मी आहे. वादविवादामध्ये तत्व जाणण्याच्या इच्छेने केलेला जो वाद आहे तो मी आहे. अक्षरांमधील आकार मी आहे, समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे, अक्षय असा जो काल आहे तो मी आहे आणि सर्व जगताला धारण करणारा जगाचा विश्वतोमुख विराट स्वरूप धाता मीच आहे. जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जीवी, ते तै गगनाची बांधावी, लोथ जेवी. का पृथ्वीये परमाणूचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलूची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. जैसे शाखासी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडूनिया मूळ, जेवी हाती घेपे. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणू पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष, जाणीजे माझे. एरवी वेगळलिया विभूती, काही एक परिससी किती, म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. ज्याप्रमाणे आकाशामधील अवघी म्हणजे सगळीच्या सगळी नक्षत्रे वेचावी अशी चाड म्हणजे इच्छा जीवाला उत्पन्न झाली असता, त्यावेळी ज्याप्रमाणे गगनाची लोथ म्हणजे मोठ वा झोळी बांधावी किंवा पृथ्वीवरील परमाणूंचा उगाण म्हणजे आढावा घ्यावा असे जर वाटले, तर हा भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोळाच ज्याप्रमाणे काखेत सुवावा म्हणजे सामावून घ्यावा, त्याप्रमाणे माझा विस्तार पहावा असे वाटले तर मलाच जाणावे लागेल. ज्याप्रमाणे शाखांसकट फुले व फळे ही सकळ एकी हेळा म्हणजे एकाच वेळी हस्तगत व्हावी असे मनात असेल, तर ज्याप्रमाणे झाडच मुळासकट उपटून हाती घेपे म्हणजे घ्यावे लागेल, त्याप्रमाणे माझे विभूती विशेष अशेष म्हणजे सगळे जाणून घ्यायचे असतील, तर माझे निर्दोष असे स्वरूप एक काय ते जाणले म्हणजे झाले. एरवी माझ्या वेगवेगळ्या विभूती तू किती म्हणून परिससी म्हणजे ऐकणार. म्हणून हे महामती म्हणजे बुद्धिमान अर्जुना, हे सर्व दृश्य व अदृश्य जगत म्हणजे मी आहे हे एकदाच नीट ध्यानात घे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.